हॅलो स्टुडंट्स, तो सीईटी टू कॅम्पस सिरीजच्या या पार्टमध्ये आपण आज व्हीजेटीआय कॉलेज बद्दल बघणार आहोत. तर या सिरीजमध्ये ऑलरेडी पहिला पार्ट जे सीओईपी त्यानंतर पीआयसीटी हा तुम्ही ऑलरेडी बघितला असेल आणि जर अजून सुद्धा तुम्ही तो बघितला नाही तर तो पार्ट तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये आपण डिटेल इन्फॉर्मेशन कव्हर केली आहे. तर आजच्या पार्ट्समध्ये सुद्धा आपण एक डिटेल इन्फॉर्मेशन या कॉलेजचे काय कट ऑफ होते, प्लेसमेंट काय, फी स्ट्रक्चर काय याच्याबद्दल एक डिटेल इन्फॉर्मेशन आज कव्हर करणार आहोत. तर व्हीजेटीआय नेमकं हे कॉलेज मुंबईमध्ये लोकेटेड आहे आणि हे इंडियाज प्रीमियर ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज मधले एक कॉलेज आहे. आणि हे जे कॉलेज आहे हे गव्हर्नमेंट ॲफिलिएटेड आणि ॲफिलिएटेड टू युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आहे. या कॉलेजेसमध्ये डिप्लोमा, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि पीएचडी प्रोग्राम्स घेतले जातात. आणि या कॉलेजेससाठी एक्सलंट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट याला मानलेलं जातं, कारण जेवढी तुमचा फी स्ट्रक्चर आहे त्याच्यापेक्षा चांगलं पॅकेज या कॉलेजमध्ये तुम्हाला मिळतं. आणि स्ट्रॉंग इंडस्ट्री प्लेसमेंट असल्यामुळं त्याचं एक स्ट्रॉंग नेटवर्क आहे आणि हे महाराष्ट्रातलं टॉपचं कॉलेज मानलं जातं. जर तुम्हाला सुद्धा अपडेट्स पाहिजे असतील की नेमकं कोणती ऍडमिशन प्रोसेस केव्हा चालू होणार आहेत, कोणत्या कॉलेजच्या ऍडमिशन प्रोसेस, आयएल राऊंड, स्पॉट राऊंड, सीईटी सेलचे अपडेट्स, फी स्ट्रक्चर इन्फो, हे जर सगळं व्हॉट्सअप ग्रुपवरती पाहिजे असेल, पीडीएफ फॉर्म मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही जो डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे तो लगेच जॉईन करून ठेवू शकता. त्यानंतर आपण कट ऑफ बघणार आहोत. तर व्हीजेटीआय कॉलेजला खूप साऱ्या ब्रांचेस आहेत, बट आपण इथं काही 5 ब्रांचेसचे कट ऑफ आपण बघणार आहोत. जर तुम्हाला बाकीच्या ब्रांचेसचे कट ऑफ बघायचे असतील तर तुम्ही आम्हाला या नंबरवरती मेसेज करू शकतात आणि तुम्हाला ती कट ऑफ लिस्ट तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळेल किंवा व्हॉट्सअपला मिळून जाईल. तर आपण सगळ्यात पहिले सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ बघणार आहोत. तर 98.47 हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा कट ऑफ होता आणि हा कट ऑफ हा ओपन कॅटेगरीचा आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी आपण बघू शकतो 99.95% हा कट ऑफ होता. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 99.52, ईएनटीसी 99.72 आणि आयटी ब्रांचसाठी हा 99.89 होता. हा कट ऑफ आता कॅटेगरी टू कॅटेगरी व्हेरी करतात. मी ओबीसी कॅटेगरीसाठी वेगळे कट ऑफ्स राहतील, ईडब्ल्यूएस साठी वेगळे कट ऑफ, एससी एसटी कॅटेगरीसाठी वेगळे कट ऑफ, प्रत्येक कॅटेगरी वाईज हे कट ऑफ व्हेरी करतील. आणि व्हीजेटीआय कॉलेजला जेडब्ल्यू वरून सीट्स अवेलेबल नाही, कारण हे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे. गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला जेडब्ल्यू वरून या सीट्स अवेलेबल नसतात. तर या कम्प्लिटली या सीट्स या सीईटीच्या मार्क्सवरती भरल्या जाणार आहेत. आणि याच्यामध्ये डिफेन्स कोटा, हँडिकॅप कोटा, त्यानंतर टीएफडब्ल्यूएस कोटा याचे कट ऑफ्स वेगळे लागतात. जर त्याच्याबद्दल तुम्हाला आणखी माहिती करायची असेल तर जो स्क्रीनवर नंबर दिसलाय त्याला फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि व्हीजेटीआय कट ऑफ याबद्दल इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती त्यांच्यासोबत मेसेज करून बोलू शकता. तर नेमकं एनरोल इंजिनिअरची जी काउन्सिलिंग बॅच आहे ती ऑलरेडी चालू झालेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला मिळणार पर्सनलाइज 1-to-1 काउन्सिलिंग. जे कट ऑफ्स आपण बघितले ते ओपन कॅटेगरीचे कट ऑफ्स होते. काउन्सिलिंग बॅच मध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार आपण डिटेल सेशन तुमच्या सोबत घेतो. त्यानंतर तुमच्या पर्सेंटाईल वरती कोणतं नेमकं बेस्ट कॉलेज तुम्हाला मिळू शकतं आणि बेस्ट ब्रांच कोणती मिळू शकते याचा सुद्धा गायडन्स मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक्सपर्टची स्ट्रॅटेजी मिळणार आहे कॅप राऊंड साठी, कारण कॅप राऊंड मध्ये कोणते कॉलेजेस कसे फिल करायचे, प्रायोरिटी काय सेट करायची, नेमकं ऑटोनॉमस कॉलेजेस कोणते, नॉन ऑटोनॉमस कॉलेज कोणते, त्यानंतर होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी याचा पूर्ण गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग सपोर्ट, नेमका ऑप्शन फॉर्म सीईटीच्या पोर्टलला कसा भरायचा, जर तुम्हाला आमच्या मेंटर्स कडून भरून घ्यायचं असेल तर ते सुद्धा फॅसिलिटी आपण अवेलेबल करून देतो. त्यानंतर डाऊट सॉल्व्हिंग अँड गायडन्स, डाऊट सॉल्व्हिंग मध्ये तुमचे जे येणारे प्रोसेस मधले डाऊट्स हे सॉल्व्ह केले जातात. त्यानंतर नेमकं स्पॉट राऊंड, आयएलएस राऊंड हे काय असतं त्याच्याबद्दल तुम्हाला गायडन्स दिलं जातं. आणि एनरोल इंजिनिअरकडे एक्सपिरियन्स आणि ट्रस्टेड मेंटर्स आहेत की जे ऑलरेडी इंजिनिअरिंग करताय किंवा इंजिनिअरिंग त्यांची कंप्लीट झालेली आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मिळतं पर्सनल अटेन्शन टू एव्हरी स्टुडंट्स आणि एंड टू एंड ऍडमिशन सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. जर तुम्हाला या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिलाय त्याच्यावरती कॉल करून तुम्ही एन्क्वायरी करू शकता. आता नेमकं या बॅच मध्ये तुम्हाला एक्सक्लुझिव्हली काय मिळणार आहे तर तुम्हाला प्रत्येक कॅप राऊंडचा हा गायडन्स मिळणार आहे. कॅप राऊंड सोबतच तुम्हाला स्पॉट राऊंड आणि आयएलएस राऊंड हे राऊंड्स नेमके काय आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बट हे असे राऊंड्स आहे की ज्यामध्ये तुम्हाला कमी पर्सेंटाईलला सुद्धा चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळू शकते. जसं की लास्ट इयर आयएलएस राऊंड मधून 40% सुद्धा व्हीआयटी कॉलेजला एआयडीएससी ब्रांच एका मुलाला मिळालेली आहे. सो आयएलएस राऊंड कधी चालू होतो, त्याची काय प्रोसेस आहे हे सगळं आपण या बॅच मध्ये गाईड करतो. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार कम्प्लीट कॉल सपोर्ट, तुमच्यासोबत मेंटरची एक टीम शेअर केली जाणार आणि त्याच्यासोबत तुम्ही कॉलवरती कनेक्टेड राहू शकतात. त्यानंतर जेवढे पण कॅप राऊंड्स आहेत त्यासाठी आपल्याला लागतो ऑप्शन फॉर्म. तर जो ऑप्शन फॉर्म आहे हा तुम्हाला कस्टमाइज करून दिला जाणार. त्यानंतर कम्प्लीट लाईव्ह सेशन तुमच्यासोबत कंडक्ट केलं जाणार. डेडिकेटेड मेंटर्स टीम राहणार जोपर्यंत तुमची कॉलेजला ऍडमिशन कन्फर्म होत नाही. आणि कम्प्लीट ऍडमिशन प्रोसेस व्हेरिफिकेशन सेशन हे लाईव्ह कंडक्ट केलं जाणार आहे. आणि ऍडिशनल म्हणजे फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगचा सपोर्ट सुद्धा तुम्हाला दिला जाणार आहे.
जर तुम्हाला सुद्धा या बॅच मध्ये एनरोल करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर व्हीजेटीआय मुंबईचा आपण प्लेसमेंट डेटा बघूयात. अकॅडमिक इयर 2024-25 जो आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामधून तुम्ही बघू शकता की काही टोटल स्टुडंटचा कॉलम आहे, त्यानंतर एलिजिबल स्टुडंट, टोटल स्टुडंट प्लेस मध्ये जो काउंट आहे तो आहे ऑन कॅम्पस प्लेसमेंट प्लस जे मुलं हायर एज्युकेशन साठी गेले त्यांचं काउंट. त्यानंतर बाजूला टोटल सिलेक्शन, प्लेसमेंटचे पर्सेंटेज, हायेस्ट पॅकेज आणि ऍव्हरेज पॅकेज. तर तुम्ही बघू शकता की बीटेक कॉम्प्युटरचा हायेस्ट पॅकेज आहे 54% आहे आणि टोटल प्लेसमेंट ही 89% आहे इन्क्लुडिंग हायर स्टडीज. त्यानंतर ऍव्हरेज पॅकेज 16.35 LP आहे. त्यानंतर बाकीचे तुम्ही बघू शकता बाकीचे प्लेसमेंट्स आहेत की ज्यामध्ये मग बीटेक IT, बीटेक इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सिव्हिलची प्लेसमेंट तुम्ही बघू शकता की 96% झाली आहे. त्यानंतर मेकॅनिकलची प्लेसमेंट तुम्ही बघू शकता 99% मेकॅनिकलची प्लेसमेंट झालेली आहे. प्रोडक्शन आहे, टेक्सटाईल आहे. सो एक पूर्ण डिटेल आपण चार्ट तुमच्यासाठी घेऊन आलोय, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून सुद्धा ठेवू शकता. इंडस्ट्री पार्टनर जर आपण बघितले व्हीजेटीआय कॉलेजचे तर व्हीजेटीआय कॉलेजचे इंडस्ट्री पार्टनर खूप सारे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की बाकीचे वेगवेगळे कॉलेजेस आहेत, ऍक्सेंचर आहे, अमेझॉन आहे, तर सर्वांची इन्फॉर्मेशन आपण इथे दिलेली आहे, तुम्ही याला चेकआउट करू शकता. फी स्ट्रक्चर जर व्हीजेटीआयचं बघायला गेलो तर व्हीजेटीआय गव्हर्नमेंट कॉलेज आहे, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजमध्ये येतं. तर तुम्ही बघू शकता की ओपन कॅटेगरी मधून जर स्टुडंट असेल तर त्याला 86,000 पर्यंत फीस जाणार आहे. SC ST आणि जर हँडिकॅप कोट्यामधून जर कोणी ऍडमिशन घेतलेली आहे तर त्याला 5,326 रुपये एवढी फी राहणार आहे. ओबीसी, त्याच्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरी ज्यांचं इन्कम आहे 1.5 लाखाच्या खाली आहे, तुम्ही इथं बघू शकता की त्यांच्यासाठी 45,000 आहे. त्यानंतर ज्यांचं इन्कम आहे 1.5 लाखापेक्षा जास्त त्यांच्यासाठी 71,000 आहे. EWS SCBC साठी 78,000. त्यानंतर EWS SCBC ज्यांचं जे गर्ल्स आहेत, गर्ल्स कॅन्डिडेट बरं, त्यांचं इन्कम आहे 8 लाखाच्या खाली आहे, त्यांच्यासाठी तुम्ही फी बघू शकता की 71,000 आहे. त्यानंतर TFWS साठी 71,000. इथं तुम्ही बघू शकता की ट्युशन फी 0 आहेत गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या, बट डेव्हलपमेंट फी तुम्हाला जास्त बघायला मिळणार, त्याच्यामुळे तुमची ओव्हरऑल फी जास्त राहणार आहे. बाकी नंतर JK कोटा, त्यानंतर CIGWC, NRI कोटा, हे सगळे फी स्ट्रक्चर इथं आपण दिलेलं आहे. तुम्हाला जर डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ना, जर तो जो कॉन्टॅक्ट नंबर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर व्हीजेटीआय कॉलेजला आपण स्टुडंट क्लब काही मेन्शन केले, जसं की सेल, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल इथं आहे, त्यानंतर DLA क्लब इथं आहे, विश्वा क्लब इथं आहे, गणेशोत्सव सारखे इव्हेंट इथं होतात, फाईन आर्ट्स इथं क्लब आहेत, त्यानंतर एक्सक्लुझिव्ह काही कॉम्पिटिशन्स इथं घेतल्या जातात जेणेकरून स्टुडंटला याचा फायदा होतो. जर तुम्ही कॉलेजचं लोकेशन बघायला गेलो तर हे कॉलेज माटुंगा ईस्ट मध्ये लोकेटेड आहे. तुम्ही मॅपवरती बघू शकता की हे कॉलेज कुठं लोकेटेड आहे, त्यामध्ये तुम्ही ते कॉलेजला सुद्धा व्हिजिट करू शकता. त्यानंतर जे एनरोल इंजिनिअरची काउन्सिलिंग बॅच आहे त्याची ऑलरेडी चालू झालेली आहे. हे जे मागच्या वर्षीचे स्टुडंट्स आहेत त्यांचे काही रिव्ह्यूज तुम्ही बघू शकता की जसं प्रणयनी NIT कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे, त्यानंतर समृद्धी पुण्याला ASMS कॉलेजला आहे, त्यानंतर यश जाधव आहे की ज्याचं व्हीजेटीआय कॉलेजला सिव्हिलला ऍडमिशन झालेलं आहे, त्याचं सुद्धा काउन्सिलिंग एनरोल इंजिनिअर टीमने केलेलं आहे. सो तुम्हाला जर CET सेलची अपडेट्स, कॉलेजेसची माहिती, फी स्ट्रक्चरची माहिती, डीम युनिव्हर्सिटी नेमक्या काय याची जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपची जो लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला आणखी डिटेलमध्ये काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अशाच बाकीच्या कॉलेजचे व्हिडिओज आम्ही घेऊन येणार आहेत, तर त्यासाठी तुम्ही जो युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. आणि जर काही तुम्हाला लेटेस्ट अपडेट बघायचे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो सुद्धा करू शकता. सो थँक्यू स्टुडंट्स. जर तुम्हाला काही काउन्सिलिंग बद्दल काही एन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही हे जे नंबर स्क्रीनवरती दिलेले आहे त्यांना कॉल करून तुम्ही एन्क्वायरी करू शकता, किंवा या प्रीमियम पॅकेजमध्ये नेमकं काय मिळणार आहे तुम्ही या स्लाइडला बघू शकता. सो अशाच व्हिडिओसाठी आमच्यासोबत कनेक्टेड राहा. आम्ही लवकरच तुमच्यासाठी एक डिटेल सिरीज घेऊन येतोय, त्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे, माहिती होणार आहे, आणि आपली CET टू कॅम्पस सिरीज ही चालूच राहणार आहे. थँक्यू.